नमस्कार मित्रांनो, मी आहे निशांत आणि आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज मी चाललोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरला. पाहू शकता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी चाललोय इतक्या लवकर कारण आज आहे अक्षय तृतीया. सो आज भरपूर गर्दी असणार आहे मंदिरात. आज रविवार पण आहे. सो मंदिरला खूप गर्दी असणार आहे. सो आता मी जातो बस स्टँडवर आणि बघतो कोणती बस मला भेटते. मित्रांनो, बाहेर पडलेला आहे सोसायटीचा. येऊ सोसायटीचा गेट हा जात आहे समोरच्या जवळच्या बस स्टँडवर. बघू बस स्टँडवर आपल्याला बस कधी मिळते ते. खूप पहाट आहे मित्रांनो, बघू शकता वरती अजून धड आभाळही उघडलेलं नाही आहे. रात्री थोडासा भाग अजूनही आहे. सो इतक्या लवकर मी निघालेलो आहे. म्हणजे किती गर्दी असेल चांगली बस तुम्ही घेऊ शकता आजचा. चला फायनली मित्रांनो मी आलेला आहे महाराजनगरच्या बस स्टॉपला. महाराजनगरचा बस स्टॉप आणि मी बघतोय बसची वाट. आणि मला जायचं महाराजनगर टू अप्पाभवन चौकामध्ये. तिथून 5 मिनिटाच्या वॉकवर आहे दगडूशेठचं मंदिर. बघूया आता बस कधी येते. अप्पाभवन चौकातून दगडूशेठला चाललेलो आहे. माझ्यासमोर ती मुलं पण आहेत पण दगडूशेठलाच जाते. दगडूशेठला मला एक माझी फ्रेंड भेटणार आहे आणि माझी बहीण भेटणार आहे. तिला भेटून मग मला दगडूशेठचं दर्शन घ्यायचं आहे. स्वतः ती कधी येते बघू. ती निगडीवरून निघाले ते तर कधी येईल मला माहीत नाही. हे आहे श्रीमंत दगडूशेठ मंदिर. फायनली मित्रांनो दगडूशेठला पोहोचलोय. मी गर्दी बघू शकता रांगेसाठी. मी सकाळी एवढ्या लवकर आले तरी ही लाईन आणि हे ट्रॅफिक बघा. भरपूर गर्दी आहे. ही आहे दगडूशेठ गणपती मंदिर मित्रांनो. आणि आता आंबा महोत्सव सुरू आहे आणि त्यात अक्षय तृतीया आज असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. तुम्ही बघू शकता कितीतरी लोक अशी लाईन थांबलेत. आता आम्हाला किती वेळ लागते बघू. आणि आता मुख्य दर्शन घेतोय. ही लाईन थांबून तात्काळ दर्शन घेतो 100 रुपये देऊन. ते आता बघूया काय काय होतं. फायनली दर्शनाचा पास मिळाला आहे मित्रांनो. लाईनीत लांबलोय. किती मोठी लाईन आहे बघू शकता तुम्ही. भरपूर अशी लांब लाईन होती, जवळजवळ 1-1.5 किलोमीटर. दर्शनाचा पास 100 रुपयाचा काढून सुद्धा. त्यामुळे गर्दी खूप असल्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करावा लागतोय. बघू शकता तुम्ही हा मंदिराचा गाभारा आहे आतमधला, जिथं आंब्यांची आरस केली होती. कारण आता दगडूशेठचा आंबा महोत्सव सुरू आहे मित्रांनो. आणि खूप रश होतात आणि कॅमेरामध्ये शूटिंग किंवा मोबाईलमध्ये शूटिंग करणं अलाउड नव्हतं. तरी पण खूप लोक शूटिंग करत होते आणि मीही केला. पण त्या ताईनं मला खूप जास्त ओरडलं. हे बघू शकता हा मित्रांनो दगडूशेठचा गणपती. किती सुंदर अशी मूर्ती आहे. त्यात साईडनं जी आरस केलेली आहे आंब्यांची ती सुद्धा किती खूप जास्त सुंदर दिसते मित्रांनो. मित्रांनो दर्शन झालेलं आहे दगडूशेठचं. ही माझी बहीण ज्यासोबत मी आलोय दगडूशेठला. हे कसं वाटलं दर्शन घेऊन? लई गर्दी होती ना. गर्दी भरपूर होती मित्रांनो. भरपूर म्हणजे अतिशय भरपूर. आतमध्ये रेकॉर्डिंग करायला जागाच नव्हती. फक्त क्लिप गेला. आतमध्ये बोलता पण येत नव्हतं, इतकी गर्दी होती. आत्ता आम्ही दगडूशेठकडून चाललोय तुळशीबागेकडे. हे आहे मित्रांनो इथलं लक्ष्मीबाई ट्रस्टचं दत्त मंदिर. दगडूशेठवरून आता आम्ही दत्त मंदिराकडे आलेलो आहे दर्शन घ्यायचं. दगडूशेठचं दर्शन झालंय. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मित्रांनो. त्याचा इतिहास असा आहे थोडासा की 1800 मध्ये हे मंदिर बांधलं गेलं होतं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई म्हणून एक व्यापारी होते. त्यांनी हे मंदिर बांधलं होतं. त्यांनी आणि त्यांच्या पत्नींनी त्यांचा मुलाचा जेव्हा प्लेगच्या रोगामध्ये साथीमध्ये मृत्यू झाला त्यानंतर त्यांनी गणपतीची आराधना करून हे गणपतीचं मंदिर बांधलं. आणि नंतर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यानंतर या गणपतीला भरपूरशी प्रसिद्धी आली मित्रांनो. जवळजवळ 40 किलोग्राम सोनं आहे त्या मूर्तीमध्ये बाप्पाच्या. तसंच 7 फुटाची मूर्ती आहे. आता आंबा महोत्सव सुरू असल्यामुळे खूप भारी दर्शन झालं आम्हाला त्या मूर्तीचं. तुळशीबाग बघायला आलोय आणि तुळशीबाग बंद आहे. कुठलं जग उठत नाही तेव्हा आम्ही आलोय तुळशीबाग बघायला. काय नाही काही त्याच्यामुळे ही तुळशीबाग 100 असते ती आता सध्या खाली आहे. ही पुण्याची तुळशीबाग पूर्णतः रिकामी आहे. कारण आम्ही 2च वेडी माणसं रस्त्यावर फिरतोय. ही एक आणि आम्ही आहे मित्रांनो तुळशीबागेतला सार्वजनिक गणपती. तुळशीबागेचा मानाचा गणपती.
मित्रांनो तुळशीबाग सुद्धा फिरून झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी आज मी गेलो. आजच्या व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ होणार आहे आजचा, कारण आज मी दगडूशेठ गणपती मंदिर पाहिला, तिथं आंबा महोत्सव सुरू होता. आता मी तुळशीबागेत आलो. मगाशी मी तुळशीबागेत आलो होतो, पण तुळशीबागेत मला मगाशी खूप गर्दी होती. सो मी आणि तुळशीबाग मगाशी बंदही होती. आता मी तुळशीबागेत फिरून आलो. भरपूर सारी गर्दी आहे तुळशीबागेत. दर्शन घेताना दर्शन सोडून सगळं करतेस, बाकी काही नाही सगळं असंच आहे ॲक्च्युली. आत्ता बघितलं की मी दर्शन सोडून सगळं केलेलं आहे. फोटो काढलेचा आहे, व्हिडिओ शूट केलेला आहे, सगळं केलेलं आहे. दर्शन घेऊन सगळं. दर्शनात थांबूच बी नाही तू साधी तिथे. खूप वेळ गाडी थांबलेली आहे मी आतमध्ये. ही खूप खोटं बोलणारी मुलगी आहे. माझीच बहीण आहे म्हणून नशीब. कोणाची आहे हे पण बघायचं. ना तर आपण दगडूशेठवरून लाल महालात आलेला आहे. हा पहा लाल महालाचा हा आहे मुख्य दरवाजा. इथून आज जर गेल्यावर मला लाल महाल दिसेल. आहे लाल महाल. इथं आहे चप्पल स्टँड. आपण नेहमी चप्पल काढली. आणि इथून आहे सुंदर असा दिसणारा लाल महाल. छत्रपती शिवरायांच्या काळात बांधला गेला होता. महालाचे एंट्रन्स. इथून आज जायचं आहे आपल्याला लाल महालात. मस्त आहे ना का? शांततेचं वातावरण आहे खूप जास्त. बघू शकतो आतमध्ये. आत्ता मी दगडूशेठ फिरून लाल महालात आलेलो आहे. हे बघू शकता माझ्या पाठीमागे आहे लाल महाल. छत्रपती शिवरायांचा लाल महाल. याच ठिकाणी शिवरायांनी मामा शाहिस्ते खान याची 3 बोटं छाटली होती मित्रांनो. वरच्या त्या बाल्कनीमध्ये वरती ती जी आहे त्या ठिकाणी त्याची शाहिस्ते खानाची बोटं छाटण्यात आली होती. शाहिस्ते खान जेव्हा दक्षिणेवर चालून आला होता तेव्हा तो या लाल महालातच थांबला होता. आणि महाराजांनी त्याची लाल महालामध्ये अचानक हल्ला करून 3 बोटे त्याची छाटली होती, तेव्हा तो पळून गेला होता मित्रांनो. असा हा सुंदर लाल महाल तुम्ही बघू शकता. मित्रांनो मी आता आलो आहे पुण्याच्या पहिल्या मानाच्या गणपती म्हणजे पुण्याचे ग्रामदेवता कसबा गणपतीची. बघू शकता तुम्ही कसबा गणपतीचं मंदिर आहे तिथे. कसबा गणपती मंदिर व्यवसाय ट्रस्ट इथं मिळालेलं आहे. तर आतमध्ये जाऊन आता दर्शन घेऊया आपण गणपतीचं. दर्शन करून आलेलं आहे मित्रांनो. हा गणपती राजमाता जिजाऊंनी स्थापन केला होता 1700च्या AD आणि त्यानंतर जेव्हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केला तेव्हाही पुण्याची ग्रामदेवता झाली. आणि इथं मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव मोठ्याने साजरा केला जातो. मी परत चाललो आहे दगडूशेठकडे, कारण माझा एक दादा येतो. तुम्हाला त्याला भेटायला जायचं तर आम्हाला पुढं पण जायचं आहे. आज खूप फिरले मित्रांनो, भरपूर दमले. बघू शकता तिकडे सूर्य संध्याकाळ झाले ऑलमोस्ट. आणि मी आहे फुगेवाडीच्या मेट्रो स्टेशनला. सो मी सकाळी दगडूशेठ वगैरे शनिवारवाडा फिरत होतो. तिथून फिरून आता फुगेवाडी आलो आहे. म्हणजे मी माझ्या दादा बहिणींकडे आलो होतो ॲक्च्युली. म्हणजे मी तिथून दगडूशेठकडून संगमवाडीत गेलो. संगमवाडीतून आता भोसरीत आलो. आणि भोसरीतून आता मी चाललो आहे वारजेला. वारजे माळेवाडी करून तिथून मला नांदेड सिटीला जायचं आहे पाहुण्यांच्यात. तिथून त्यांचं जेवण झाल्यानंतर परत मी घरामध्ये मावशीकडे जाणार आहे. आजचा प्रवास खूप हेक्टिक आहे मित्रांनो. आज दिवस खूप हेक्टिक गेला आहे. आता बघूया अजून कुठे कुठे जातो आहे, काय काय करतो आहे. भेटलो, दादासोबत फिरलो, बऱ्याच ठिकाणी गेलो दादांसोबत, रिलेटिव्हच्या घरी वगैरे. खूप मजा आली. मला काही शूट करता आलं नाही बिकॉज रिलेटिव्हच्या घरी होतो. सो प्रायव्हसी असते त्यांची पण. सो म्हणून मी काही शूट नाही केलं. सो आता मी एकटाच आहे. मी आहे मेट्रो स्टेशनवर फुगेवाडीच्या आणि मला जायचं आहे आता इथून अजून एका पाहुण्यांच्या घरी. सो तिकडे पण मी शूट करायचं माहिती आहे. मी आता प्रवास नक्की शूट करून दाखवेन तुम्हाला. तर मी मेट्रोची वाट बघतोय. तर मेट्रो कधी येते बघूया. फायनली मित्रांनो मेट्रो आलेली आहे. ज्या मेट्रोतून मला जायचं आहे वारजेच्या ठिकाणी म्हणजे SNDT कॉलेज स्टॉपच्या ठिकाणी. ही आहे आपली मेट्रो. मित्रांनो ताईच्या घरी पोचलेला आहे. ही आहे ताईची रूम. माझ्या ताई गेले पाणी आणण्यासाठी खाली. मला अजून येतात का आत्ता जस्ट मी वारजे माळेवाडीमध्ये पोचलो. ट्रेन 2 वेळा मेट्रो बदलली मित्रांनो. त्याच्यानंतर बस पकडली. बस पकडता रिक्षाने मी इथं आलो. आणि अजून मला जायचं इथे काकांचं घर आहे. त्या काकांच्या घरी जायचं आहे. तिथून दुसऱ्या ह्याच्यात जायचं आहे आणि मग मला घरी जाऊन जेवायचं आहे. मित्रांनो आता घरी आलो आहे.
जवळजवळ 11 वाजलेले आहेत आणि आत्ता मी अपार्टमेंटला पोचलो. सकाळी 5:30ला मी बाहेर निघालो होतो घराच्या आणि आत्ता पोचलो आहे घरी. ऑलमोस्ट मित्रांनो 11:30 11:15 झालेले आहेत. खूप वेळ झाला आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? प्रत्येक ठिकाणचा आम्ही दगडूशेठला गेलो, लाल महालला गेलो, त्याच्यानंतर कसबा गणपतीला गेलो, अजून खूप ठिकाणी गेलो, त्याच्यानंतर तुळशीबाग गेलो. कसा वाटला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.